आज भाऊबीज, बहीण भावाच्या अतूट नात्याचा सण। बहिणी भावाला ओवाळत दीर्घायुष्याची प्रार्थना करतात, तर भाऊरायाकडून बहिणीला मिळतात भेटवस्तू। आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे शिवतीर्थावर भाऊबीजेसाठी येणार। पहिल्यांदाच उर्वशी सोबत ज्युनियर ठाकरेंची भाऊबीज, तर उद्धव ठाकरे हे जयवंती ठाकरे देशपांडेंकडे भाऊबीजेला जाणार असल्याची शक्यता। भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची पुन्हा भेट, नात्यातला गोडवा वाढवणाऱ्या गाठीभेटी, पालिका निवडणुकीवरही चर्चा झाल्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरमध्ये दानवेंच्या घरी भाऊबीजेचा उत्साह, अंबादास दानवेंचं बहिणीकडून औक्षण। मुंबईकरांकडून शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचं जोरदार सेलिब्रेशन। दीपोत्सवासाठी मोठ्या संख्येनं मुंबईकर जमले, फटाक्यांच्या आतषबाजीनं आसमंत उजळला। रवींद्र धनगेकरांनी एक्सवरील शिवसेनेचा फोटो हटवला, सत्यमेव जयते। रवींद्र धनगेकरांच्या ट्विटरला फोटो, शिवसेनेचा फोटो हटवत पुणेकर फर्स्ट असा केला उल्लेख। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चुरस वाढली। कोकणात दोन्ही राणेबंधू एकमेकांविरोधात दंड थोपटणार। भाजपकडून नितेश राणे तर शिवसेनेकडून निलेश राणे खिंड लढवणार। सीसीआय आणि पणन महासंघाची कापूस खरेदी केंद्र अद्याप सुरू नाही। कापूस काढणीला आला, मात्र खरेदी सुरू नसल्यानं शेतकऱ्यांचा खोळंबा होण्याची शक्यता। ऑनलाईन नोंदणी आवश्यक असल्याची शेतकऱ्यांची भावना। पंतप्रधान मोदी आज बिहारच्या प्रचार दौऱ्यावर। बिहारमध्ये एनडीएला काँग्रेस, राजद आणि प्रशांत किशोर यांचं कडवं आव्हान। बिहारच्या प्रचार तोफा आता कडाडू लागल्या। एका मतदाराचं नाव हटवण्यासाठी मोजले 80 रुपये। राहुल गांधींच्या वोट चोरीच्या आरोपांबाबत एसआयटीचा मोठा खुलासा। कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीनं वोट चोरी प्रकरणात धक्कादायक माहिती दिली। दिवाळीमध्ये प्रदूषणामुळे राजधानी दिल्लीचा श्वास कोंडला। दिल्लीतील हवेची गुणवत्ता घसरली। दिल्लीकरांना श्वसनाचा त्रास। प्रदूषण नियंत्रण विभागानेही हात टेकले। भारताच्या फटाक्यांमुळे पाकिस्तानचा श्वास गुदमरल्याचा आरोप। प्रदूषण वाढल्यानं भारताला जबाबदार धरलं। धुराची जाड चादर पाकिस्तानपर्यंत पोहोचल्याचा आरोप। अमेरिकेतील व्हाईट हाऊसचा पूर्व भाग जमीनदोस्त होणार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसचा पूर्व भाग पाडण्यास मंजुरी, मात्र ऐतिहासिक वास्तूची मोडतोड केल्याबद्दल संताप व्यक्त। राजस्थानमधील कोटामध्ये कफ सिरप प्यायल्यानं महिलेचा मृत्यू। महिलेच्या मृत्यूनंतर कोटामधून 500 पेक्षा अधिक बाटल्या जप्त केलेल्या बाटल्यांचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले। दिल्लीतील रोहिणीमध्ये पोलीस आणि गुंडांमध्ये चकमक। एन्काउंटरमध्ये बिहारच्या रणजित पाठक टोळीचे 4 कुख्यात गुंड ठार। दिल्ली पोलिसांनी मोठा कट उधळला। दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये महिलेला बसण्याच्या पद्धतीवरून मॅनेजरनं टोकलं। ताज हॉटेलमध्ये जेवायला मांडी घालून बसण्यावर आक्षेप। सलवार आणि कोल्हापुरी चपलेवरूनही ताज हॉटेलनं महिलेला सुनावलं। सोन्या चांदीच्या दरात 12 वर्षातील मोठी घसरण। जागतिक स्तरावरील घसरणीचा आज बाजारात परिणाम दिसणार। चांदीच्या किमतीतही मोठी घसरण होण्याची शक्यता। आज पुन्हा क्रिकेटचा महासंग्राम। आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना। पहिल्या सामन्यातील पराभवानंतर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या दमदार कमबॅकची अपेक्षा।